महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगताच येत नाही। त्यात पवार काका आणि पुतण्या यांच्यातील नातं नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिला। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये काय उलथापालथ सुरू आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकत्र येण्याच्या बातम्या येत असताना मुंबईत मात्र काका पुतणे एक वेगळाच डाव टाकतायत। तो म्हणजे शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला जातोय। आता हे सगळं कसं घडतंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा। नुकतंच प्रचंड संभ्रम आणि उलटसुलट वळण घेतल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही गट एकत्र येणार असल्याची बातमी समोर आली आहे। त्यात पिंपरी चिंचवड मध्ये तर रविवारी रात्रीच हे स्पष्ट झालंय आणि आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी याची अधिकृत घोषणा देखील केली आहे। त्यानंतर आता मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाकडूनही एक वेगळाच पॅटर्न वापरला जात असल्याचं दिसतंय। मुंबईच्या बीएमसी निवडणुकीत चित्र जरा वेगळंय। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत आघाडी झाली आहे। आधी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करण्याच्या तयारीत होती, मात्र काँग्रेस आणि वंचितची आघाडी केल्यानंतर शेवटच्या क्षणी शरद पवार गटाने मुंबईत ठाकरे बंधूंची युती केली होती। मात्र जागा वाटपात शरद पवार गटाला फक्त 10 ते 12 जागा मिळाल्याने पक्षात प्रचंड असंतोष आहे। इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला असून शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव या आपण उमेदवारांना तिकीट देऊ शकलो नाही म्हणून प्रचंड नाराज झाल्या असल्याची माहिती आहे। एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यकर्त्यांची ताटातूट होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना अखेर पक्षश्रेष्ठींकडून थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करा आणि निवडणूक लढा असं सांगण्यात आलंय। याबाबत पक्ष कार्यालयातूनच उमेदवाराला फोन गेल्यामुळे अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। बरं, यात माजी नगरसेवक धनंजय पिसाळ तसेच हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे आणि गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पंचाल तसेच जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख तसेच सरचिटणीस अशोक पांचाल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। आज देखील शरद पवार गटातील अनेक इच्छुक उमेदवार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील असं दिसतंय। आता शरद पवारांच्या पक्षात एवढी अस्वस्थता का सुरू आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते। मुंबईत जागा वाटपात ठाकरे बंधूंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 10 ते 12 जागा सोडल्या। त्यामुळे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला। शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचाही प्रचंड भ्रमनिरास झालाय आणि लवकरच आता त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। बरं, फक्त 10 ते 12 जागा सोडल्याने उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असल्यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या वोट बँकेत आणखीन एक वाटेकरी निर्माण होऊ शकतो। दरम्यान शरद पवार गटाचे उमेदवार अजितदादांकडे गेल्यास ठाकरे बंधूंना मदत होण्याऐवजी त्यांचा तोटा होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे मुंबईत काका पुतण्याचा हा डाव यशस्वी होईल का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।